नमस्कार मंडळी, आज मी फॅमिली सोबत जू चौपाटीला फिरायला आलो आहे। जू चौपाटीला येण्याचं पण एक कारण आहे। आपल्यामधील काही मित्रमंडळी फेसबुकच्या माध्यमातून कमेंट करतात की घरातल्या घरात काय व्हिडिओ बनवता, थोडे बाहेर जा, बाहेर फिरून या, बाहेर व्हिडिओ बनवा, छान व्हिडिओ येतील तुमचे। तर त्या निमित्ताने आज आम्ही जू चौपाटीला आलो आहे। आज मी तुम्हाला त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून एक खूप जुना खेळ आहे जो पूर्वी मी माझ्या लहानपणी खेळत होतो। म्हणजे मी 6वी 7वीला असेल त्यावेळेला, आणि मला वाटते आपल्यामधीलही काही लोक हा खेळ खेळले असतील। आणि जर खरोखरच हा खेळ तुमच्यामधील काही लोक खेळले असतील तर मला कमेंट्स मधून नक्की सांगा। त्या खेळासाठी लागणारी वस्तू तुम्हाला दाखवतो। करवंटी ही एक लागणार आहे आपल्याला। त्यानंतर एक छोटासा कपडा, एक छोटीशी फरशीचा कपचीला म्हणतात, लागेल त्या खेळासाठी। त्या खेळामध्ये या काठीचाही आपल्याला वापर करायचा आहे आणि हा छोटासा साबण आहे। आणि ह्या सगळ्या वस्तू तुम्हाला दाखवल्यानंतर थोडस जे खेळ खेळला असतील जे लोक, त्यांना बरोबर लक्षात आलं असेल आता की मी तुमच्यासमोर कोणता खेळ जो पूर्वी आपण सर्व खेळलो आहोत। चला तर मग खेळणार आहोत जुना, तो माझ्या मिसेसला देखील माहित नाही, ती पण कधी खेळली नाहीये आणि याचा तर काही प्रश्नच नाही आर्यनचा, पण तो इच्छुक आहे जाणून घेण्यासाठी। किंवा तिला आपण ही इथे चिप्पी ठेवतो आहे, पण छोटासा साबणाचा एक तुकडा इथे ठेवणार आहोत आणि हा लागणारा एक छोटासा कपड्याचा तुकडा। त्यानंतर ही घेतलेली काठी, ती आपण इथं काठीचा इथे वापर करणार आहोत। आणि ही लागणारी करटी। तर पूर्वी आमचा मित्रांचा सगळ्यांचा असा समज होता की म्हातारी येते, हा जो कपडा धुवून वगैरे जाते, हा तिच्यासाठी ठेवलेला धोका, आणि म्हातारी येते कपडे धुवून जाते वगैरे आणि यातील एखादी वस्तू जाते आणि घेऊन जाते, असा आमचा सर्वांचा समज होता। तर आता आपण बघूया, आम्हाला जे पूर्वी वाटत होतं की खरोखरच तेव्हा वाटायचं आणि एखादी वस्तू खरोखरच गायब झालेली असायची। तर हा खूप वर्षानंतर गेम, हा खेळ खेळतो आहोत आम्ही। तर आपण हा खेळाला सुरुवात करूया आणि याच्यावरती करवंटी ठेवूया आणि थोड्या वेळाने बघूया की याच्यातील कोणती वस्तू गायब वगैरे होते का। हे आपण मातीमध्ये थोडं जे आपण पाणी ठेवलं आहे, ती म्हातारी कपडे धुवून झाल्यानंतर जे पाणी बाहेर येतं त्यासाठी आपण मार्ग तयार करत आहोत। तर मित्रांनो, या करवंटीच्या आतमध्ये काय चाललं आहे मला पण माहित नाही। तर आम्ही जाणून घेण्यासाठी पूर्वी या करटीजवळ कान करायचो, जेणेकरून आतमध्ये जे काय घडत असेल, आवाज वगैरे येण्याचा जो त्यावेळेला प्रकार होता, आवाज वगैरे यायचा की म्हातारी कपडे वगैरे धुते आहे, तो आवाज आम्ही फील करायचा प्रयत्न करायचो। थोड्या वेळाने ही करवंटी उघडल्यानंतर पाहूया याच्यातल्या कुठल्या वस्तू गायब होतात त्या। आपण ही करवंटी उघडून पाहूया, यातील ठेवलेल्या वस्तूपैकी कुठली वस्तू गायब झाली आहे ती। ठीक आहे, तर मित्रांनो पहा, बघा मित्रांनो, कपडा आहे तसा आहे, सुक्का एकदम, पाणी पण जेवढं घेतलेलं तेवढं आहे, साबणाचा तुकडा देखील सुखाचा सुखा आहे, त्यानंतर काठी आहे, म्हणजे सगळ्या वस्तू जैसे ते आहे तिथेच आहेत। त्याची कुठलीही वस्तू
गायब झालेली नाही आहे. तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि या व्हिडिओला कमेंट करून नक्कीच सांगा. धन्यवाद.